नमस्कार टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी निखिला। तुम्ही पाहणार आहात 2019चा सगळ्यात मोठा आणि विश्वसनीय असा ओपिनियन पोल। मोदी सरकारला 4.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी पुढच्या 2 महिन्यात कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याआधी घेतलेला सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। व्हीडीपी असोसिएट्सना मागील 3 वर्षात 28 राज्यांमध्ये झालेल्या 45 विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निकालांच्या अभ्यासामधून हे कल व्यक्त केले आहेत। यामध्ये डीएमके, टीडीपी, जेडीएस, एयूडीएफ, जेएमएम या पक्षांना संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये गृहीत धरण्यात आलेला आहे, तर शिवसेनेला मात्र एनडीए पासून वेगळं ठेवून अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहेत। काय आहेत अंदाज याची उत्सुकता तुम्हाला देखील असणार आहे। संपूर्ण देशाचा असा हा सर्वे आहे आणि आता 4.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या 4.5 वर्षांमध्ये नागरिकांचा मूड कसा बदलत गेला याचं दर्शन तुम्हाला या ओपिनियन पोलच्या माध्यमातून देखील होणार आहे। यूपीए आणि एनडीए कोणाचा पंतप्रधान असणार, कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। देशातल्या नागरिकांचा मूड बदलतोय का, नागरिकांचा नेमका कौल कुणाच्या बाजूने असणार ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या या 1 तासामध्ये। संपूर्ण देशाचा सगळ्या विभागांचा असा हा सर्वे असणार आहे आणि अत्यंत विश्वसनीय असा ओपिनियन पोल आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय। देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग हा उत्तर भारतामधून खरं तर जात असतो आणि म्हणूनच सगळ्यात आधी आपण उत्तर भारताचा काय अंदाज आहे, नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो ते पाहण्यासाठी थेट जाऊयात म्हणजे सहकारी स्नेहिल यांच्याकडे। तर नक्कीच निखिला, खरं तर आपण बघतोय या ठिकाणी आज जो हा पूर्ण सर्वे आल्यानंतर मात्र एकच खळबळ माजली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण या सर्वेमुळे खरं तर दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल, नॉर्थ असेल किंवा ईस्ट भारत असेल, या संपूर्ण राज्याचा हा सर्वे यावेळेस आपल्या हातात आलेला आहे आणि हा सर्वे आता काय सांगतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु या सर्वेचे जे आकडे आहेत ते देखील अतिशय चक्रावून टाकणार आहेत, कारण भाजपच्या जागा ज्या आहेत त्या काही अंशी कमी झाल्याचं या सर्वेमध्ये पाहायला मिळतंय आणि त्याच बरोबर आपण बघतोय की ज्या तुलनेत 2014 मध्ये भाजपची ही घोडदौड सुरू होती ती मात्र आता कुठेतरी कमी प्रमाणात होते असं या ठिकाणी पाहायला मिळतंय निखिला। नक्कीच। तर आपण बघितलंय निखिला कशा पद्धतीने खरं तर पूर्ण भारत जो आहे त्या भारताच्या आकडेवारी जी आहे आणि मित्रपक्ष जसं भाजपचा जो मित्रपक्ष होते त्या मित्रपक्षांच्या आकडेवारी देखील यावेळेस आपल्या जवळ आलेल्या आहेत आणि या मित्रपक्षांच्या आकडेवारीनुसार खरं तर या ठिकाणी संपूर्ण गणित जे आहे ते आणि त्यांची युती झाल्यानंतर 2019ला काय होऊ शकतं हे खरं तर पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। हा संपूर्ण आकडेवारी जी आहे ती यावेळेस माझ्या समोर आहे आणि ही आपण बघतोय उत्तर भारताचा हा अंदाज आहे। एकूण जागा 166 आहेत आणि एनडीए जी आहे ती शिवसेनेशिवाय जर कधी लढली उत्तर भारतामध्ये आणि याच उत्तर भारतामध्ये काश्मीर पासून आपण बघतोय छत्तीसगड असेल, यूपी असेल किंवा काश्मीर, दिल्ली आणि मध्य प्रदेश यांसारखे हे मोठे शहर जे या ठिकाणी आहेत, तर भाजपला या ठिकाणी 76 जागा मिळू शकतात तर मित्रपक्षांना केवळ 2 जागा मिळतील असा हा अंदाज जो आहे तो सांगतोय। आणि हा अंदाज गेल्या 3 वर्षांपासून ज्या निवडणुका 28 राज्यांमध्ये झाल्या होत्या, ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामधून हा अंदाज खरं तर घेण्यात आलेला आहे। यूपीएच्या जागा ज्या आहेत त्या बघितल्या तर आपल्याला काँग्रेसला 41 जागा मिळू शकतात उत्तर भारतात, तर मित्रपक्षाला 3 जागा मिळू शकतील असा हा अंदाज यावेळेस सांगतोय। 2014 आणि 2019ची तुलना जी आहे ती मी तुम्हाला यावेळेस दाखवतोय आणि ती आपण बघूया की उत्तर भारतामध्ये किती मोठा फरक पडू शकतो। 2014ला एनडीएला 110 जागा मिळाल्या होत्या, तर यूपीएला आपण बघतोय की जवळजवळ 10 जागा या ठिकाणी उत्तर भारतातून मिळाल्या होत्या। हीच ती खरं तर मोठी तुलना आहे आणि त्याचबरोबर आपण बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अनेक 2019च्या तुलनेत जर कधी आपण बघतोय तर 78 इतक्या जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यूपीएला देखील या ठिकाणी 44 जागा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मात्र ही तुलना पाहिल्यानंतर मात्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकू शकते निखिला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये, कारण राहुल गांधींच्या यूपीएला 44 जागा ज्या 2014च्या तुलनेत 10 होत्या फक्त। तर ही एकंदरीत स्थिती निखिला पाहिल्यानंतर मात्र या ठिकाणी आता काय भविष्यात होऊ शकतं, 2019ला काय होऊ शकतं हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या नंतर मात्र आता कशा पद्धतीने राजकीय गणित बदलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे निखिला। तर याबरोबरच आपण आणखीनही भारतातल्या दक्षिण भारत असेल, नॉर्थ भारत असेल या संपूर्ण भागातल्या
सर्वे जो आहे त्याचे अंदाज जे ते मी तुला दाखवणार आहेच। आता आपण बघूया आणि संपूर्ण या अंदाजानुसार काय आकडे जे ते समोर येतात ते देखील आपण पाहणार आहोत निखिला। नक्कीच आणि सैल उत्तर भारतामध्ये भाजपला म्हणजे सत्ताधारी असलेल्या पक्षाला किती मोठा जोर का झटका या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे ते आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून सुद्धा दिसलेलं आहे। उत्तर भारतामध्ये साधारण कोणकोणती राज्य येतात मी तुम्हाला सांगते। उत्तर प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, पंजाब आहे, दिल्ली आहे, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आहे। यामध्ये छत्तीसगड आणि पंजाब सध्या काँग्रेसकडे आहे, छत्तीसगड सुद्धा भाजपाच्या हातून गेलेला आहे। एमपी मध्ये सुद्धा आता काँग्रेसची सत्ता आहे आणि दिल्ली तर आपकडे आहे आणि त्यामुळे या पुन्हा या उत्तर भारतामध्ये त्यामुळे भाजपला खूप मोठा झटका बसण्याची शक्यता आपल्याला इथे वाटते। पूर्वी भाजपने या ठिकाणी 106 जागा जिंकलेल्या होत्या। खूप मोठा फटका या सगळ्या ओपिनियन पोलचे ठळक मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला सांगते की उत्तर भारतामध्ये खूप मोठा झटका भाजपला बसण्याची शक्यता आहे। इथे भाजपच्या जागा जवळपास निम्म्यावर येत आहेत। पूर्वी भाजपने इकडे 106 जागा जिंकलेल्या होत्या आणि आता त्या मित्रपक्षांना धरून सुद्धा 78 जागांवर भाजप घसरते। 2019 मध्ये भाजप 78 जागांवरच थांबण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय। सगळ्यात जास्त जागा या उत्तर भारतामध्ये आहेत आणि त्यामुळे या जागांकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यात लक्ष असेल भाजपचं सुद्धा। तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या उच्छादाचा फटका या ठिकाणी भाजपला बसण्याची खूप मोठी शक्यता इथे आहे। सुरेश विद्यागर बीएसपीचे प्रेसिडेंट आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत। तसंच संजय वरखेड सकाळचे निवासी एडिटर जे आहेत ते सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत। भाजप आणि काँग्रेस यांचे प्रवक्ते काही वेळातच आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतील। सुरेशजी, इथे जर आपण पाहिलं तर यूपीचा मार्ग खरं तर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचत असतो, मात्र इथेच खूप मोठा फटका बसतोय। सपा बसपा एकत्र येत आहेत, खूप मोठा फटका बसेल भाजपला। उत्तर भारतातलं सर्वात मोठं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आहे। उत्तर प्रदेशामध्ये 80 सीट आहेत आणि या 80 सीटमधून गेल्या वेळेला 73 सीट या भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सला मिळाल्या होत्या। त्यामुळे उत्तर भारतातूनच या देशाच्या पंतप्रधान पदाचा रस्ता जातो। तर त्या रस्त्याला अडवण्याचं काम बहन मायावतीजी आणि अखिलेश यादव यांनी आता तयार केलेला रस्ता आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काम आता उभा केलेलं आहे युतीच्या माध्यमातून, तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतामधून भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी आमचा हत्ती असेल तो संसदेपर्यंत। पण बसपा एकत्र आले, जर काँग्रेसलाही बरोबर घेतलं तर खूप मोठा फटका बसेल एनडीएला। जर काँग्रेसला बरोबर घेतलं नाही तर तेवढा मोठा फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता जे इलेक्शन झालेत त्यामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीने भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी काँग्रेसने अलायन्स करावं, परंतु बहन मायावतीजींनी जो सन्मानपूर्वक सीट मिळायला पाहिजेत असा जो त्यांचा वादा होता तो त्यांनी पूर्ण केला नाही। त्यामुळं काँग्रेस या युती न झालेला काँग्रेस जिम्मेदार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासारखं काम करीत आहे। कारण त्यांनी जर अलायन्स केलं असतं तरी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचा धुवा उडाला असता। आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत। मात्र संजय सर आपल्या सोबत आहेत। संजय सर, उत्तर भारतामध्ये खूप मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे। खरं तर उत्तर भारतामधूनच पंतप्रधान पदाचा मार्ग देखील जात असतो, इथेच खूप मोठी आशा भाजपला होती, मात्र आता जर आपण इथे पाहिलं तर खूप मोठा फटका बसतोय भाजपला। नक्कीच, अगदी आपण मागच्या वेळेस जर बघितलं असेल तर पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता की त्यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। गुजरात आणि वाराणसी अशा दोन ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवली। मुख्य म्हणजे त्यांनी हिंदी भाषिक बेल्टवर खूप मोठा आघात केला होता काँग्रेसच्या सगळ्या यंत्रणेवर आणि त्याच्यामुळे असं झालं असं की उत्तर भारतातल्या सगळ्या हिंदी राज्यामध्ये बिहारचा अपवाद जर वगळला तर सरसकट म्हणजे जवळपास सुपडा साफ झाला होता काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीचा। त्यामुळे आता या 3 राज्यांचे जे निकाल लागले या 3 राज्यांच्या निकालाकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आवाज कमी कर रे। शिवाय भारतीय जनता पक्षाला दक्षिणेमध्ये आणि इतर भारतामध्ये अजूनही फारसा प्रतिसाद मिळत नाही असं दिसतंय। त्यामुळे उत्तर भारताचा निकाल हा खूप निर्णायक ठरणार आहे आणि उत्तर भारतामध्ये जर भाजपची पिछाड झाली तर मात्र त्रिशंकू लोकसभा येण्याची शक्यता आहे आणि मग सगळे गणित या निवडणुकीमुळे बदलतील अशी आता शक्यता आहे। संजय सर, यामध्ये एमपी आहे, छत्तीसगड आहे, भाजपनं गमावलेला आहे, त्याचाही कुठेतरी फटका बसेल असं वाटतं। पंजाब तर ऑलरेडी काँग्रेसकडे आहे आणि आता काँग्रेसचा मनोबल देखील तेवढंच
वाढलेलं आहे 5 राज्यांमधल्या या निवडणुकांच्या निकालानंतर. तर त्यामुळे खूप मोठा फरक पडेल असं वाटतं. उलट आता दिसतात ते आकडे आणखी काही वेगळे असू शकतात 2019ला. अगदी खरं आहे ते, कारण मागच्या वेळी नरेंद्र मोदींची प्रचंड लाट देशभरामध्ये, उत्तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि बहुतांश राज्यामध्ये होती. संजय सर, आपल्याबरोबर मधू चव्हाण देखील भाजपचे प्रवक्ते सहभागी झाले. मधूजी, उत्तर भारतामध्ये खूप मोठा फटका बसतोय भाजपला. हॅलो, असं आहे. हॅलो, मी बोलू का? जी मधुजी. हॅलो, मी बोलू का? माझा हॅलो, तुमच्या कोणतरी मध्येच बोलतायत तुमच्या स्टुडिओमधून. हॅलो. जी मधुजी बोला. हॅलो. अहो, तुमच्या स्टुडिओमधून मध्येच बोलतायत माझ्याशी कोणीतरी. त्यांना थांबायला सांगा ना. जी मधुजी बोला. हॅलो, बोलू का? बोला मधुजी. असं आहे की एक कोकणात म्हण आहे की बाजारात तुरी आणि भटभटलेला मारी. अजून खोडं मैदान त्या ठिकाणी 5-6 महिने आहेत. तुम्ही आता 106 जागा जिथे मिळाल्या होत्या तिथे 76 जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील असं दाखवलंय. मला नीट कळलं नाही, मी 2 मिनिटं उशिरा आलो. मी दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. मूळ मुद्दा आहे की आता पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी दाखवत नाहीये, ते कृपया दाखवा. या सगळ्या पाहणीमध्ये एनडीएला 276 जागा मिळणार आहेत असं सांगितलंय. यूपीएला 115 जागा मिळणार आहेत असं सांगितलंय. आणि मिळून अन्यना अशा विरोधी पक्षांच्या, एनडीएच्या विरोधी जे सगळे एकत्र आहेत ते जवळजवळ 267 होत आहेत आणि 276 जागा भारतीय जनता पक्षाला आहेत. त्यामुळे असं तुम्ही फुटकळ गणित दाखवू नका. आणि असं कधी होत नाही की जिथे 106 जागा मिळाल्या होत्या तिथे 76 जागा दाखवत आहेत. हे कुठल्या राज्यातले आहेत ते जरा क्लिअर दाखवाल तर बरं होईल. मधुजी, हे सगळे आकडे आणि ही राज्य यानुसार मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे. मात्र थोडंसं आम्ही पुढे जातोय. पूर्व भारताचा अंदाज आपण याआधी पाहूयात आणि मग त्यावर चर्चा करूयात. पूर्व भारताचा अंदाज जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात स्नेहिलकडे. स्नेहिल. तर नक्कीच निखिला, पूर्व भारताचा अंदाज जो आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो. कारण या निकालामध्ये जर कधी एनडीए शिवसेना मिळू शकतात, भाजपला सोबळावर 42 जागा आणि मित्रपक्ष जे त्या मित्रपक्षांना 15 जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वेमध्ये सांगण्यात आलेला आहे. तर यूपीएला म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी जी आहे त्यांना या ठिकाणी 18 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. काँग्रेसला 6 जागा तर मित्रपक्षांना 12 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला. तर इतरांना 42 जागा मिळतील असा हा सर्वे यावेळेस सांगतोय. त्यामुळे आता आपण बघतोय की खरं तर भाजपला 42 जागा आणि काँग्रेसला 6 जागा, जवळजवळ 57 जागा एनडीएला आणि यूपीएला 18 जागा, या इतक्या जागा मिळू शकतात असा अंदाज या संपूर्ण पूर्व भारताचा सध्या तरी दिसतोय. आणि हा अंदाज पाहिल्यानंतर मात्र आता पुढे कशा पद्धतीने निवडणुकीची रणनीती या पूर्व भारतात पाहायला मिळेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भाजपचा या ठिकाणी मित्रपक्ष हा जेडीयू आहे आणि त्यामुळे जेडीयूची मदत जर कधी भाजपला झाली तर मात्र भाजपच्या जागा वाढू शकतात असं देखील या ठिकाणी आपण बघू शकतो. तर परंतु याचबरोबर पूर्व भारतात नवीन पटनाईक यांचं देखील एक मोठं प्रश्न आहे, परंतु त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाहीये. आणि 2014ला खरं तर या ठिकाणी काय गणित होते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. 2014 आणि 2019ला कशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणूक लढवली गेली आणि किती मतं जी आहेत ती मिळाली होती त्याची तुलना मी तुम्हाला इथे दाखवतोय. ही तुलना खरं तर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 2014ला 40 जागा ज्या आहेत त्या एनडीए आघाडीला मिळाल्या होत्या, तर यूपीएला फक्त 5 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. हा 2014चा निकाल आपण पाहिलेला आहे. तर 2019ला जर कधी निवडणूक झाली सर्वेनुसार तर मात्र भाजपच्या जागा ज्या आहेत त्या 57 होऊ शकतात आणि यूपीएच्या ज्या आहेत त्या 18 होऊ शकतात. या ठिकाणी भाजपच्या जागा वाढतायत असा स्पष्ट अंदाज या ठिकाणी 2019ला दिसतोय. तर भाजपला ज्या आहेत त्या 2019ला मात्र पूर्व भारतात जागा वाढतायत, हा फायदा होतोय. तर यूपीएच्या देखील जागा ज्या आहेत त्या देखील
या ठिकाणी वाढू शकतात. पश्चिम बंगालचं जर कधी आपण पाहिलं तर भाजपच्या जागा पश्चिम बंगालमध्ये वाढू शकतात असा अंदाज या ठिकाणी निखिला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे खरं तर आता कशा पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाकडे पाहिलं जाईल हे पाहणं देखील निखिला तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मात्र आता पूर्व भारतामध्ये कशा पद्धतीनं राजकारण खेळलं जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे निखिला. नक्कीच नाही. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या 4 राज्यांचा हा सर्वे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अक्षरशः भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर असेल. मधुजी, पूर्व भारतामध्ये भाजप आणि काँग्रेसची काटेकी टक्कर असेल. आता हा फक्त अंदाज आहे, मात्र जशी पुढची गणितं जुळतायत म्हणजे नितीश कुमार तुमच्या सोबत येत आहेत का, नवीन पटनायक तुमच्या सोबत येत आहेत का, त्यावर पुढची गणितं आणि पुढचे आकडे वाढणार आहे. असं आहे की तुम्ही काटेकी टक्कर बोलताय, चुकीचा शब्द आहे. एनडीएला 47-57 जागा दाखवतायत आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष 18 जागा दाखवतायत. याच्यात काटेकी टक्कर कुठे आली? हे सगळे अंदाज असतात. जसं रविवारच्या किंवा कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये रविवारी भविष्य येतं, ते भविष्य त्या माणसाचं आयुष्य नसतं, ते त्याला दिशा दिग्दर्शन करणारं असतं, भविष्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. तर हे जे ओपिनियन पोल आहेत हे दिशा दिग्दर्शन करणारे आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे टोटल तुम्ही जे आज ज्याच्यावर चर्चा करतात, टोटल जे तुम्ही चर्चा करीत आहात त्या 276 जागा ह्या एनडीएला दाखवलेल्या आहेत आणि 115 जागा या काँग्रेस आणि युपीएला दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून बहुमत, आणि म्हणून मला असं वाटतंय की आम्हाला काही चिंता वाटत नाहीये. आम्ही चिंतन करू आणि या जागा आपल्या कशा वाढतील याचा आम्ही त्या ठिकाणी विचार करू. जसं पश्चिम बंगालमध्ये आम्हाला काही स्थान नव्हतं, तिथे सायझेबल आमच्या त्या ठिकाणी जागा वाढतील. आसाम राज्य आहे, आता पूर्वांचलमध्ये त्याला 7 सिस्टर्स म्हणतात, 7 भगिनी, त्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये गेल्या 4 वर्षात नेत्र दीपक प्रगती इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांची केलेली आहे. त्याचा नक्की फायदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत होईल. त्यामुळे समजा या उत्तर प्रदेशात 2-4 जागा इकडे तिकडे झाल्या त्या नक्की भरून निघतील. नक्कीच. मधुजी, आणखी काही असेच आकडे आहेत, काही आणखी विभाग आहेत, त्यामध्ये देखील आम्ही हा सर्वे केलेला आहे. अर्थात खरंच आहे हे ओपिनियन पोल म्हणजे दिशादर्शक असतात पुढची रणनीती ठरवण्यासाठी सुद्धा. 2019चा सगळ्यात विश्वसनीय असं ओपिनियन पोल आम्ही आपल्याला इकडे दाखवतोय. एडीपीनं असोसिएट्सनं केलेला हा पोल जो आहे तो आम्ही आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. सर्वात आधी आपण उत्तर भारताचा अंदाज पाहिलेला होता. यामध्ये उत्तर भारतामध्ये एनडीएला 78 जागा मिळतील तर युपीएला 44 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण पूर्व भारताचा देखील अंदाज पाहिलेला आहे. इथे भाजपला एकूण 42 आणि मित्र पक्षांना पकडून 57 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला एकूण इथे युपीएला 18 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. उत्तर भारताचा अंदाज देखील आपण या ठिकाणी पाहिला. 2014 मध्ये एनडीएला 110 जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या तर युपीएला 10. यानंतर आता आपण पश्चिम भारतामध्ये काय स्थिती आहे ते जाणून घेणार आहोत. पश्चिम भारतामध्ये पूर्व भारताचा अंदाज आपण या ठिकाणी पाहतो. 117 जागा या ठिकाणी आहेत आणि एनडीएला इथे शिवसेनेशिवाय 57 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि युपीएला 18 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी आहे आणि इतरांना 42 जागा इथे मिळतील. काही वेळातच आपण पश्चिम भारताचा काय एकूणच अंदाज आहे ते देखील आपण पाहणार आहोत. मधुजी, दोन्ही अंदाज आपण या ठिकाणी आता पाहिलेले आहेत. अर्थात उत्तर भारत आणि पूर्व भारतामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात की इथे आम्हाला बहुमत आहे, मात्र एवढ्या जागा जर भाजपच्या कमी होणार असतील तर मग कसं बहुमत, मॅजिक फिगर कशी गाठणार तुम्ही? असं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात आणून देतो, पूर्व भारताची तुम्ही चर्चा करताना शिवसेनेशिवाय तिथे शिवसेनेचा मागमूस पण नाहीये, त्यामुळे शिवसेनेशिवाय पूर्व भारत हा विषयच येत नाही. आला तर तो महाराष्ट्रात येईल की जास्तीत जास्त शिवसेना त्या ठिकाणी कधी गुजरातमध्ये लढते की मला माहित नाही किंवा गोव्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की फार फरक नाही आहे. तुम्ही 78 जागा दाखवल्यात म्हणजे 22 आणि त्या 32 जागा. तर अन्य आता मी पूर्वांचलचा तुमच्याकडे उल्लेख केला, पश्चिम बंगालमध्ये उल्लेख केला, 7 राज्य जिथे आम्ही पायाभूत सुविधा, आता काल त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाचं उद्घाटन केलं. अरुणाचल प्रदेश आणि आसाम
या दोन्ही राज्यातल्या जनतेचा 500 किलोमीटरचा प्रवास वाचलाय. मधुजी, अजून नॉर्थ ईस्टचं आम्ही तुम्हाला दाखवलेलंच नाहीये. आपण सध्या चर्चा करतोय ती उत्तर भारत आणि पूर्व भारताचे हे सगळे अंदाज आहेत. उत्तर भारतामध्ये येणारे आहेत मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे. लोकसभेमध्ये अर्थातच इकडे भाजपच्या जागा कमी होणार आहेत. असं तुम्ही अंदाज बांधता. या देशातली जनता विधानसभा, लोकसभा, कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत याच्यातला फरक त्यांना कळतो. या देशातली सूत्र कोण सांभाळणार? मायावती, ममता कोण सांभाळणार? हे जनता विचार करणार, जनता तुलना करणार. पंतप्रधान पदाचं सूत्र कोणाच्या हातात द्यायची? आणि त्या तुलनेमध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आता हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यांनी आपला पंतप्रधान कोण असेल हे माननीय शरद पवार सोडून कोणीच जाहीर केलेलं नाही. उलट ज्या वेळेला डीएमकेच्या त्या ठिकाणी प्रवक्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी ज्यावेळेला नाव जाहीर केलं श्रीमान राहुल गांधी, चिंता का करताय? तुम्हाला तर एनडीएची चिंता करायला हवी. एक एक पक्ष, घटक पक्ष सोडून जात आहेत, त्यांना बरोबर आणण्याची चिंता करायला हवी तुम्ही. मला संजय सरांकडे जायचंय. संजय सर, मोदींचा करिश्मा चालतोय की कमी होतोय, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मधुजी जे म्हटले त्यामध्ये एक तथ्य नक्कीच आहे या सर्वेमध्ये की आपण बघतोय की एनडीएच्या जागा उत्तर भारतामध्ये कमी झालेल्या आहे, परंतु पूर्वेच्या राज्यामध्ये त्या सगळ्या कॉम्पेन्सेट झालेल्या आहे. म्हणजे तुलनात्मक जर आता आपण बघितलं एनडीए आणि यूपीएची जर तुलना केली तर अजूनही एनडीएचं पारडं बऱ्यापैकी जड दिसतंय यूपीएच्या तुलनेमध्ये. आणि नेतृत्वाचा जर विषय असेल राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असंही जर बघितलं तरी आजही नरेंद्र मोदींचंच पारडं या सर्वेनुसार जड वाटतंय. फक्त फरक इतकाच आहे की डॉमिनेटिंग बीजेपीचे जे सरकार होतं आत्ता मागचं 2014चं तशा पद्धतीचं सरकार येईल का हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. कारण कोलॅबोरेशनचं राजकारण करताना सर्वांना सोबत घेऊन जे राजकारण करावं लागतं त्या पद्धतीचं राजकारण आता नरेंद्र मोदींनी 2014 पासून ज्या पद्धतीने डॉमिनेटिंग राजकारण केलं किंवा स्वतंत्रपणे निर्णय घेतले मागच्या 25-30 वर्षामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा पंतप्रधान निर्णय घेतो हे कधी आपल्याला रुचत नव्हतं किंवा तशी काही पद्धत नव्हती. साधारणतः घटक पक्षांशी, समविचारी पक्षांशी, त्या पक्षाच्या लोकांनी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्याची पद्धत होती. ती मागच्या 2014 पासून आपण बाजूला ठेवलेली होती. त्यामुळे 2019च्या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे कशा पद्धतीचा निर्णय घेणारं सरकार असेल हे बघणं जरा रंजक ठरेल. सरकार हे पूर्ण बहुमताचं असेल का याचं चित्र स्पष्ट होणार आहे. ते पश्चिम भारतामधलं एकूणच चित्र स्पष्ट झाल्यानंतर या पश्चिम भारतामध्ये येत आहेत राजस्थान येतं, महाराष्ट्र आणि गुजरात, अर्थात मोदींचं होम ग्राउंड. अशा वेळेला तिथे नेमकी काय स्थिती आहे त्यावरून पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. 2019चा सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आपण या ठिकाणी पाहतोय. व्हीडीपी असोसिएट्सना गेल्या 3 वर्षांमध्ये 28 राज्यांमध्ये झालेल्या 45 विधानसभा निवडणुका आणि स्थानिक निवडणुका या सगळ्याचा सर्वे करून हा ओपिनियन पोल काढलेला आहे. यामधले अंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत आपण उत्तर भारत आणि पूर्व भारताचा अंदाज या ठिकाणी पाहिलाय. तिथे भाजपला एकूण मिळून जर पाहिलं तर 135 जागा मिळतायत. भाजपच्या जागा इथे कमी मिळतायत असं आकडे सांगतायत. त्याचबरोबर आता पश्चिम भारताचा अंदाज आपण पाहणार आहोत. यामध्ये राजस्थान आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, मोदींचं होम ग्राउंड आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना एनडीएच्या बरोबर नाही अशा प्रकारचा हा सर्वे करण्यात आलेला आहे. तर पश्चिम भारतामधला हा सर्वे पाहण्यासाठी थेट जाऊयात माझे सहकारी स्नेहिल यांच्याकडे. तर नक्कीच निखिला, खरं तर आपल्याला माहिती आहे की पश्चिम भारत म्हणजेच महाराष्ट्र आला आपला, गुजरात आला आणि राजस्थान या भागामध्ये खरं तर भाजपची अवस्था जी आहे ती अक्षरशः दयनीय झाली होती. कारण या ठिकाणी राजस्थानमध्ये भाजपचा पराभव झालेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे युतीची ती देखील आपल्याला माहिती आहे. कारण शिवसेना कायम टोचत आलेली आहे भाजपला. तर गुजरातमध्ये अगदी अटीतटीचा हा संपूर्ण विजय भाजपला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण असू शकतं, 2019च्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या भागामध्ये आपण बघतो ही 3 राज्य जर कधी बघितली तर या 3 राज्यांमध्ये एकूण 103 जागांसाठी खरं तर लोकसभेच्या मतदान होऊ शकतं. मोदींचं जे होम ग्राउंड आहे अर्थातच गुजरात, ज्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली होती आणि भाजपकडे हा गुजरात गेलेला आहे, त्या ठिकाणी मात्र 26 जागा भाजपला, 26 जागा खरं तर लोकसभेच्या आहेत, 48 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 25 या राजस्थानमध्ये. तर या ठिकाणी भाजपला 62 जागा मिळू शकतील. तर मित्रपक्षांच्या देखील जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. एनडीएला शिवसेनेशिवाय या ठिकाणी 62 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. तर यूपीएला
UPA अर्थातच या पश्चिम भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर प्रगती करते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण या जे निकाल आले होते गुजरात असतील, राजस्थान असेल किंवा महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणचे निकाल पाहिल्यानंतर UPAला 33 जागा जर मिळू शकतात तर काँग्रेसला आपण बघतोय 28 जागा ज्या आहेत त्या मिळतील आणि मित्र पक्षांना 5 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी सांगण्यात येतोय। त्यामुळे पश्चिम भारताचा हा अंदाज जर कधी पाहिला तर मात्र भाजपला या ठिकाणी मेहनत खरं तर खूप घ्यावी लागणार आहे, कारण 2014चे निकाल काय होते आणि 2019ला हा सर्वे जर कधी अशाच पद्धतीने आला तर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपला मेहनत घ्यावी लागेल। तर आता आपण बघतोय की 2014 आणि 2019 मध्ये हे गणित यावेळेस पाहायला मिळतंय। एनडीएला 88 जागा 2014ला पश्चिम भारतात मिळाल्या होत्या, तर UPAला अवघ्या 8 जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळेस खरं तर भाजपचा हा संपूर्ण प्रभाव या तीनही राज्यांमध्ये होता। मात्र 2019 मध्ये आपण बघतोय UPAला 33 जागा म्हणजे 8 कुठे आणि 33 कुठे या ठिकाणी राहुल गांधींची UPA जी आहे ती मात्र प्रगती करू शकते, तर एनडीएच्या जागा कमी होऊ शकतात। 62 जागा या ठिकाणी एनडीएला मिळू शकतील 2019ला। खरं तर 2019च्या दृष्टिकोनातून मोदींना जर कधी 62 जागा मिळतील तर त्या जागा खरं तर लोकसभेच्या पंतप्रधानांना त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरं तर मेहनत या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। निखिला, हा संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर भाजप आता काय मेहनत घेते या तीनही राज्यांमध्ये पुन्हा लोकसभेत जास्त जागा मिळवण्यासाठी हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे। निखिला, नक्कीच स्नेहल, आपण या सगळ्या ओपिनियन पोल मधले ठळक मुद्दे जे आहेत ते ठळक मुद्दे आपण इथे पाहूयात। यामध्ये मोदींच्या होम ग्राउंडवर भाजपच्या जागा घटणार असं दिसतंय। महाराष्ट्र आणि गुजरात यामधून खूप मोठी आशा आहे भाजपला, मात्र याच होम ग्राउंडवर भाजपच्या जागा घटणार असं दिसतंय। महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठा फटका भाजपला बसणार। शिवसेनेच्या नाराजीमुळे नुकसान होण्याचा अंदाज देखील आहे। युती न झाल्यास भाजपच्या जागा कमी होणार आहेत। 2014च्या तुलनेमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र मोठी वाढ होणार आहे। मधुजी बोला। असं आहे की तुम्ही आता कौशल्याने एक गोष्ट टाळलेली आहे, ती जरा सांगितली तुमच्या त्या ज्यांनी आता हे सगळं निवेदन केलं की 26 जागा या गुजरातमध्ये दाखवल्यात आणि 25 जागा राजस्थानमध्ये दाखवल्यात आणि महाराष्ट्रात 48 दाखवल्यात आणि ज्या 68 जागा तुम्ही आता दाखवल्यात, बोलताना तुमच्या निवेदकांनी सांगितलंय की ज्यांनी आकडेवारी दिली की शिवसेना सोडून 88 जागा ज्या होत्या दाखवल्या मागच्या वेळेला, तर शिवसेना धरून होत्या त्या जागा आणि त्या जर शिवसेनेच्या, आता पटकन मला आकडा माहित नाही, 16 किंवा 16 जागा शिवसेनेच्या असतील किंवा त्या 68 त्या ठिकाणी 78 84 जागा होतात। 4 जागांचा फरक आहे। नंबर 1, आता मला असं वाटतं विश्लेषण करताना हे विश्लेषण पण केलं पाहिजे। गुजरातमध्ये 26 जागा आहेत, त्या वेळेला सगळ्या जागा मिळाल्या होत्या। राजस्थानमध्ये 25 आहेत। महाराष्ट्रात वादासाठी असं गृहीत धरून, वादासाठी माझा त्याच्यावर विश्वास नाही, मला माहिती आहे काय होणार आहे। सगळ्याच्या सगळ्या जागा लोकसभेला ज्या मागच्या वेळेला मिळाल्या होत्या त्याच्यात एकही जागा भाजपची कमी होणार नाही। एखादी इकडे तिकडे झाली तर दुसरं कॉम्पेन्सेट होईल, परंतु मधुजी ओव्हर कॉन्फिडन्स आहे का? राजस्थान तुमच्या हातून गेलेलं आहे, गुजरातमध्ये काँग्रेसनं पाय पसरलेले आहेत, महाराष्ट्रात शिवसेना तुमच्या सोबत नाही। ऐका, तेच सांगतोय मी ताई, 2 मिनिटं ऐका, एकच मिनिट बोलतो। त्यावेळेला काँग्रेसने पसरवलेली एक म्हण सांगतो, काँग्रेसने, आम्ही नाही, की मोदी तुम्हारी खैर नहीं, मोदी आपसे बैर नहीं, राणी तुम्हारी खैर नहीं। याचा अर्थ असा राजस्थानच्या जनतेला वाटतंय त्यांनी काँग्रेसने पसरवलं ते बुमरँग सारखं होणार आहे की मोदींबरोबर आमचं वैर नाही। राजस्थानमधलं म्हणता, आम्ही तर महाराष्ट्रात सुद्धा पाहतो, महाराष्ट्रात 48 जागा आहेत। ऐका मधुजी थांबा थोडंसं, आशिष देशमुख आपल्या सोबत आहे, काँग्रेसचा आत्मविश्वास आणखी वाढलाय। आशिषजी, नक्कीच बघा, झालेल्या 5ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 5ही राज्यांमध्ये बीजेपी एकाही राज्यात येऊ शकली नाही, म्हणजे बीजेपी 0, काँग्रेस 3 आणि इतर असे 2। तर ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा कौल, आता परवाच एक दुसरा सर्वे आला त्याच्यामध्ये फक्त 18 जागा बीजेपी आणि सेनेला मिळून दिल्या आणि तुमचा जो सर्वे आहे तो सेनेला सोडून आहे। नक्कीच याच्यापेक्षा देखील खराब परिस्थिती बीजेपीची महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या पद्धतीची नाराजी शेतकऱ्यांमध्ये असेल, युवकांमध्ये असेल, व्यापाऱ्यांमध्ये असेल, महिला आणि दलित आणि
जे अल्पसंख्याक आहे त्यांना जर असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये BJPच्या सरकारपासून आली असेल तर नक्कीच त्याचा परिणाम या मतांमध्ये होणार आहे. शेवटी ज्या आशा आकांक्षा मोदींकडनं 2014 होत्या त्या तुलनेमध्ये ही 2019ची निवडणूक होणार आहे. म्हणजे मोदी इन 2014 वर्सेस व्हॉट ही हॅज डिलिव्हर्ड, त्यांनी जे काय काम केलं नाही केलं त्याबद्दल मतदान हे 2019 होणार आहे. आणि फार मोठी निराशा आणि अपेक्षाभंग हा समाजातल्या प्रत्येक स्तरावर मोदींप्रती आणि भाजपाप्रती झाल्या असल्यामुळे नक्कीच कमालीची घट लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांमध्ये विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये होणार आहे. राजस्थानचा निकाल तुम्ही पाहिला, गुजरातमध्ये देखील 100 भाजपानी क्रॉस करू शकली नाही. आणि म्हणून पश्चिमी देशामध्ये पश्चिमी भागामध्ये सर्व राज्यांमध्ये भाजपाचं नुकसान आहे. त्या तुलनेमध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात वाढ ही नक्कीच झालेली आपल्याला संजय सर आपल्या सोबत आहेत. संजय सर, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात अत्यंत महत्वाची राज्य आणि आता बदलती परिस्थिती पाहता काय राजकीय गणित असतील, कोणाला फटका बसेल असं वाटतं? मला विचारलं जी संजय सर. हां, आत्ता खरं म्हणजे आत्ता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद केला आहे. पण आत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त रंजक हे बघायचं आहे की आत्ता आपण सर्वे हे सांगतो की भारतीय जनता पक्षाची आणि NDAची पिछाट होते आणि काँग्रेसची आगेकूच होते. माझ्या सगळ्या सर्वेक्षणाच्या आकड्यावर नजर टाकल्यानंतर असं लक्षात येतं की आपण ज्या पद्धतीनं म्हणतो की भाजपची मोठ्या प्रमाणावर पिछाट होईल असं हे सर्वे अजिबात सांगत नाही. आणि काँग्रेसला ह्या 3 राज्यात जरी यश मिळालेलं असलं तरी एकदम ड्रॅस्टिक चेंजेस 2019च्या निवडणुकीत होतील असं काही हे सर्वे सांगत नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाची किती प्रमाणात पिछाट होती आणि काँग्रेस ह्या सगळ्या 3 राज्यातल्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाचा नेमक्या पद्धतीने राहिलेल्या 2-3 महिन्यात 90 दिवसात कशा पद्धतीने स्ट्रॅटेजिकली वापर करतो आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जातो त्यावर खूप काही अवलंबून असेल. सर्वात महत्त्वाचं आपण या 3 राज्यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे बोलतो आहोत तिथं अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्याचे निकाल यायला 8-8, 9-9, 10-10 तास लागले. त्याचं मुख्य कारण असं होतं की तिथं लढाई खूप कमी मार्जिनने झालेली आहे. त्यामुळे कमी मार्जिनने जिथं लढाई झालेली आहे त्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेले जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण आत्ता अंदाज करताना खूप चुकीचं ठरेल आणि घाईचं ठरेल असं मला वाटतं. सर्वेक्षणाचे अंदाज बरोबर जात आहेत परंतु जिथं खूप टफ लढाई झालेली आहे अशा ठिकाणी इलेक्शन स्ट्रॅटेजी नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये कोण वरचढ ठरेल हे आत्ता सांगता येत नाही. साधारणतः ज्या राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे किंवा राबवली गेलेली आहे तिथं त्या राज्यांना त्याचा ॲडव्हान्टेज राहील असं मला वाटतं. नक्कीच. पूर्ण बहुमतापर्यंत मात्र कोणीच पोहोचू शकणार नाही, NDA पण नाही आणि UPA पण नाही. अर्थात दक्षिण आणि उत्तर पूर्व भारताचा अंदाज आपण लगेच या ठिकाणी पाहूयात. त्यासाठी जाऊया स्नेहिलकडे. स्नेहिल, तर नक्कीच निखिला, खरं तर आपण बघतोय 156 जागांसाठी खरं तर ही लढाई जी आहे ती होणार आहे लोकसभेच्या. आणि या 156 जागांसाठीची ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे कारण या भागामध्ये दक्षिण आणि उत्तर पूर्व भारतामध्ये कशा पद्धतीनं ही संपूर्ण निवडणूक लढली गेलेली आहे. मागच्या 3 वर्षांपासून खरं तर या संपूर्ण 45 निवडणुकांनंतर हा सर्वे आलाय. त्यामुळे आता उत्तर पूर्व तसंच दक्षिण भारतातले हे आकडे खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि हे आकडे आपण बघतोय या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आपण बघतोय की 17, 25, 39, 20, 28 अशा या लोकसभेच्या जागा आहेत. आणि त्या तसंच उत्तर पूर्व भारतामधल्या या जागा मिळून होत आहेत 156 आणि NDAला 27 जागा मिळू शकतात. या ठिकाणी भाजपला 25 जागा तर मित्रपक्षांना 2 जागा मिळू शकतील असा हा अंदाज या ठिकाणी हा सर्वे सांगतोय. तर UPAला या ठिकाणी 62 जागा म्हणजे UPAच्या जागा या वाढणार आहेत. काँग्रेसला 25 जागा मिळतील तर मित्रपक्षांना 37 जागा मिळतील. कारण मित्रपक्ष जे ते UPAचे या भागामध्ये सगळ्यात जास्त आहेत. आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये देखील स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरतंय. म्हणून उत्तर पूर्व भारताचा अंदाज बघितल्यानंतर मात्र NDAला या ठिकाणी धोका होऊ शकतो कारण NDAला केवळ 27 जागा मिळतील तर UPAला 62 जागा मिळतील. आणि याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात ही छोटी देखील राज्य जरी असली तरी या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर UPAचा प्रभाव वाढतोय कारण त्याबरोबरच मित्रपक्षांचा देखील या ठिकाणी प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. आणि हेच खरं तर खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि 62 जागा UPAला या ठिकाणी मिळू शकतात कारण मित्रपक्षांना काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळत आहेत. आणि तेच खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्या या राज्यातल्या प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची कामगिरी जी आहे ती महत्त्वपूर्ण ठरताना या ठिकाणी पाहायला मिळते.
आणि हा डेटा आपण पाहिल्यानंतर आता बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर ही निवडणूक जी आहे ती 2014 मध्ये या ठिकाणी लढली गेली होती, ती त्याचे आकडे काय होते आणि 2019 मध्ये किती जागांमध्ये फरक होता ते पाहायला मिळत आहे। 2014 मध्ये खरं तर मोदींना या ठिकाणी 336 इतकं या एनडीएच्याकडे बळ होतं, तर यूपीएकडे केवळ 62 इतकेच खासदार निवडून आले होते। 2014 चे हे निकाल यावेळेस मी तुम्हाला दाखवतोय। 2014 मध्ये एनडीएकडे बहुमत चा आकडा जो आहे तो 336 होता, तर यूपीए कडे केवळ 62 होता, यूपीए हरली होती। तर 2019 मध्ये काय होऊ शकतं, तर एनडीए कडे 224 मतं 224 खासदारांचं पाठबळ असू शकतं, 224 खासदार लोकसभेमध्ये निवडून जाऊ शकतात। तर मात्र यूपीए म्हणजेच राहुल गांधी आणि त्यांची जी आघाडी आहे मित्र पक्षांचे मिळून 157 खासदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ही लढत जी आहे ती निखिला अत्यंत अटीतटीची लढत आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण या ठिकाणी बघतोय आपण कशा पद्धतीने हे आकडे जे आहेत ते 62 कुठे आणि 57 कुठे, जवळजवळ या ठिकाणी 95 जागा ज्या आहेत त्या यूपीएच्या आघाडीला मिळणार आहेत आणि त्यामुळे खरं तर सत्तेच्या जवळ खरं तर काँग्रेस जाऊ शकते। ही लोकसभेची जर कधी अवस्था 2019 आपण बघितलेली आहे, काय होऊ शकतं या सर्वेच्या माध्यमातून। राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 224 जागा, तर संयुक्त पुरोगामी आघाडी जी आहे तिला 157 जागा आणि इतरांना 161 जागा मिळतील, असं हे आकडेवारी सध्या सांगते। व्हीडीपी असोसिएट्सनं खरं तर हा सर्वे केला आणि त्यानंतर हे आकडे जे आहेत ते समोर आलेले आहेत। ह्याच्यासाठी हा सर्वे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण गेल्या 3 वर्षापूर्वी 28 राज्यांमध्ये झालेल्या 45 निवडणुका होत्या, त्या निवडणुकांचे हे निकाल आहेत आणि म्हणूनच हे निकाल जे ते महत्त्वपूर्ण आहेत। आणि त्यामुळे या आकड्यांवरून आता तरी खरं तर सत्ताधारी पक्षानं किंवा विरोधी पक्षानं हे आकडे लक्षात घेऊन पुढची रणनीती आखणं तितकंच गरजेचं राहणार आहे, असं सध्या तरी वाटतंय निखिला। नक्कीच स्नेहिल, इथे एनडीएला 224 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत आणि यूपीएला 157 जागा आणि अदर्स म्हणजे इतर जे आहेत ते 161 जागा त्यांना मिळतील। भाजपला जवळपास 77 जागांचं नुकसान या ठिकाणी होत आहे। 3 राज्यातील विजयानंतर सुद्धा काँग्रेसची वाट मात्र थोडीशी बिकट आहे असं आपल्याला इथे दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये 100चा आकडा पार करणं देखील काँग्रेससाठी अवघड असेल। नुकसानीनंतर सुद्धा या निकालावर संपूर्णतः मोदींचाच प्रभाव असेल असं देखील दिसतंय। टीएमसी, डीएमके, बसपा, सपा, एडीएमके हे जे काही छोटे पक्ष आहेत किंवा प्रादेशिक पक्ष आहेत, या प्रादेशिक पक्षांना मात्र जास्त भाव येणार आहे। 2019च्या या ओपिनियन पोलमध्ये 4ही विभागामध्ये आपण पाहिलं की किती जागा एनडीएला आणि किती जागा यूपीएला मिळतात। यामध्ये 2019 मध्ये भाजपच्या जागा मात्र घटणार आहेत। एनडीएला 224 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे, तर काँग्रेसच्या जागा मात्र वाढणार आहेत। यूपीएला 157 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची नाराजी भाजपला भोवणार असं म्हटलं जातं। 2019 मध्ये कोण होणार पंतप्रधान, भाजपचा जागा मात्र या ठिकाणी घटणार आहेत। भाजपला 224 अर्थात आणखी 50 जागांची गरज यामध्ये भाजपला लागणार आहे। मधुजी, भाजप काही ती मॅजिक फिगर बहुमताचा आकडा मात्र गाठू शकणार नाही। तुम्ही म्हणताय की भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, मात्र जवळपास 50 जागा लागणार आहेत भाजपला। तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलताय की भविष्याचा वेध तुम्ही घेतलेला आहे, परंतु नम्रपणे सांगतो की भविष्याचा वेध आम्हालाही माहित आहे। ही तुमची आताची आकडेवारी जरी आपण वादासाठी गृहीत धरू अशीच राहिली तरी या देशातली जनता इतके प्रगल्भ आहे। इथे सर्वात जागा जास्त 224च्या वर तुम्ही जो आकडा सांगितलाय आणि तुम्ही भाष्य करताना असं म्हटलंय तुमच्या भाष्यकारांनी की मोदींचंच वर्चस्व राहणार आहे आणि काँग्रेस 100च्याही पुढे जाणार नाहीये। आता या देशातल्या जनतेला 95 ते 98 99चा अनुभव आहे आणि म्हणून आता जे 150 जागा 150च्या आसपासच्या 100-125च्या आसपास या यूपीए सोडून अन्य पक्षांना मिळणार आहेत। त्यामुळे हे पक्ष काँग्रेस किंवा बीजेपीला ब्लॅकमेल करतील असं जनता नक्की समजेल। तुमचा उलट हा आता असलेली पाहणी किंवा आताच्या ऐकून घ्या एक मिनिट, निष्कर्ष हा आमच्या फायद्याचा आहे। या देशातल्या त्या ठिकाणी जनतेच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। नक्कीच मधुजी, मात्र प्रादेशिक पक्षांना मिळणारं यश देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। प्रादेशिक पक्ष गले की हड्डी ठरतात तुमच्यासाठी देखील। मी येते तुमच्याकडे। आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। चित्र वेगळं असतं। आशिषजी, इथे भाजपला तर 50 जागा कमी पडतायत, मात्र काँग्रेसही कुठे जवळपास फिरकू शकत नाही। काँग्रेसचा 100चा आकडाही पार करता येत नाही। जसे म्हणाले की 2014 मध्ये एनडीए मध्ये जे सगळे मित्र पक्ष होते
मग शिवसेना असेल, चंद्रबाबूंचा TDP असेल, आता परवाच कुशवा असतील बिहारचे, हे सगळे लोक BJPला सोडून दूर झालेले आहेत. एवढंच नव्हे तर जे खासदार होते भाजपाचे, नाना पटोले असतील किंवा मध्य प्रदेशचे मीना असतील किंवा उत्तर प्रदेशच्या सावित्रीबाई फुले असेल, किंबहुना मी देखील भाजपाचा आमदार म्हणून 2014मध्ये निवडून आलो होतो. ज्या प्रकारचं सगळं काही चालू आहे, म्हणजे मित्रपक्ष असलेले खासदार आमदार असतील, हे पक्ष जर सोडून जात असतील तर नक्कीच फार मोठी त्याच्यामध्ये भाजपाच्याकडून चूक होते आहे. आशिष देशमुख, मात्र काँग्रेसला ते कॅश करता आलेलं नाहीये. म्हणजे या 3 राज्यातल्या निवडणुकांनंतर आत्मविश्वास जरी वाढला असेल आणि जरी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे केलेला असेल, तरी अजून महाआघाडी झालेली नाही, कोणी काँग्रेसच्या सोबत अजून आलेलं नाही, किंवा मग मायावती आणि अखिलेश यादव तर काँग्रेसला बरोबर घेण्याची गोष्टही करत नाहीयेत. अशा वेळेला खूप मोठी कठीण गोष्ट असणार आहे काँग्रेस. आपण जे आजचा ओपिनियन पोल सांगितलं त्याच्यामध्ये 161 लोक हे NDA आणि UPAच्या व्यतिरिक्त येणार आहेत. आणि मला खात्री आहे की काँग्रेस 157 पेक्षा पुष्कळ जास्ती जाईल. आणि हे जे अदर्स आहेत, जे 161 ची संख्या तुम्ही आज सांगताय, ते जास्तीत जास्त UPA सोबत जुळतील. लोकसभा त्रिशंकू असण्याची दाट शक्यता आहे. सुरेशजी, हे 161 जे अदर्स येणार आहेत, यामध्ये सर्वात मोठा वाटा सपा बसपाचा असणार आहे. कारण उत्तर प्रदेशमधूनच यामधून 80 सीटमधून हे निकाल लागणार आहेत. आणि बहन मायावतीजींनी जो देशामध्ये, तुम्हाला असं वाटतं की मायावती ठरवतील कोण पंतप्रधान होणार? ठरवतील नाही, मायावतीच पंतप्रधान होतील. कारण मधु कोडांचं तुम्ही उदाहरण घ्या. एक अपक्ष आमदार हे 5 वर्ष झारखंडचे मुख्यमंत्री होते. आताच तुम्ही बघितलं असेल कर्नाटकमध्ये जे जनता दलचे युनायटेडचे आपले देवेगौडाजीचे मुलगा हे झालेले आहेत, CM झालेले आहेत. नक्की सुरेशजी, तुमचा कॉन्फिडन्स आम्ही इथे पाहतोय. मात्र एकही सीट नसताना मायावतीच पंतप्रधान होतील असा दावा तुम्ही इथे करताय. आपल्या बरोबर इथे संजय सर आहेत. संजय सर, एक शेवटची कमेंट तुमच्याकडनं. हे सगळं चित्र पाहता, म्हणजे आता जसं आशिष देशमुख म्हणाले की 161 जागा इतरच सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणार. पुढची लोकसभा ही त्रिशंकू होणार. नाही, मला आत्ताचे सगळ्याचे निवडणुकीचे अंदाज बघितले तर असं लक्षात येतं की आपण बरोबर 30 वर्षापूर्वीचा साधारणतः 1989चा काळ होता. जे वातावरण 1989ला होतं तसंच काहीसं चित्र आत्ता 2019ला दिसतंय. त्यावेळेस मंडल कमंडल म्हणजे राखीव जागाचा प्रश्न होता, बोफोर्स घोटाळ्याची गाजत होता आणि राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. नेमकं 30 वर्षानंतर साधारणतः लोकसभेमधल्या संख्याबळाचं चित्र आणि एकूण राजकीय वातावरण बघितलं तर यावेळेस अनेक घोटाळ्यांची अनेक घोटाळ्यांमध्ये क्लीन चिट मिळालेली आहे. रिझर्वेशन जी नक्कीच हा सर्वे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ओपिनियन पोल मध्ये साधारणतः चित्र आणि दिशा या ठिकाणी स्पष्ट होते आणि अर्थात 2019ला काय नेमकं चित्र असणार हे देखील यामधून स्पष्ट झालेलं आहे. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आणि विश्वसनीय असा ओपिनियन पोल आम्ही आपल्या समोर इथे ठेवलेला आहे. या चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.